तुला माहितीच नाही? काय रे तुम्ही लोक अहो बर्थडे करणं मिठी मारा आधी. इकडे आम्हाला पण असंच होतं काय तू हे मला अशा सांगते काय वो वेलकम बोर्ड भी नहीं पढ़ा मैं शॉक थी मैं वीडियो निकाल आमच्या एसीपी प्रद्युमनला सगळं कळलं होतं मग मी सगळं दाखवत आले गपचूप. मला रिस्क नव्हती. रिक्षा वळली तेव्हा मी म्हटलं स्मिता मावशीकडे चाललोय का आपण विचारते मी त्यांना तरी पण नाही. मी त्यांना काय सांगितलं माहितीये तिकडे ठाण्याला छोटी शिर्डी आहे ना आपल्याला तिथे. सॉरी साईबाबा. आता छोटी काय रे तुम्ही मोठी शिर्डी झाली नाशिकची शिर्डी काय सांगून बाहेर काढलं. त्याच्या बहिणीचे एंगेजमेंट मला नाही म्हटलं आणि एवढ्या काही निघते ना हिला म्हटलं तू पुढे जा मी गीताशी बोलते. नाही नाही तुम्ही चला माझ्या बरोबर. आणि माझ्याकडे अशा बघता ही बाई कुठे आली इकडे. मला लास्ट मोमेंट माहिती आम्ही नाईटर घेतो हिची चालू मम्मीला माहितीये ना टाकीकडे वळायचं म्हणजे स्मिता मावशीचं बरोबर. थँक्यू इथे आल्याबद्दल. आता आपण स्वीट 60 इव्हेंट चालू करूया. आधी बर्थडे गर्ल्स यांना काही आयडिया नव्हता या बाबतीत. त्यांचं रिॲक्शन सर्वांनी बघितली एंटर करताच. हो तर आपण एक परत तुम्ही दोघांनी बाहेर जा आणि एंटर करू इथे बसा. ठीक आहे. त्याचा एक आपण व्हिडिओ घेऊया.
كان حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو ربعنا فوق كله كامل كلو رفيج ماني كتفك ماني هزه هزه نظام ولي ما ايش في يا ولد احنا جايين الليله يوم جيل आम्ही एक गेम खेळूया त्याचं नाव आहे मेमरी गेम. ठीक आहे ते बाउल द्या ना मला फक्त आणि तुम्हाला गेस करायचं आहे ती कोणी लिहिलंय? की कोणी लिहिलंय ते. ठीक आहे हे आईबद्दल आहे. बहुतेक घेईल मी ट्राय करतो. ठीक आहे मराठी वाचायला. आम्ही शाळा व कॉलेज पर्यंत आणि आता वयाच्या 60व्या वर्षीही आम्ही एकत्र आहोत. कुठल्या सुख दुःखाच्या प्रसंगी एकमेकांना मदत करतो, विचारपूस करतो. कोणी लिहिलंय? शैला. बरोबर बरोबर नाही चुकीचं चुकीचं एकच ट्राय मिळणार का? असं नाही शा चुकीचं शा. चलो चलो. हा मला वाचायला दे, मला वाचायला दे. ठीक आहे पुढच्या वेळेपासून. ठीक आहे ओके हे दोघांना गेस करायचे. ठीक आहे दोघांपैकी कोणी गेस करू शकता. मी लहान असताना आई आणि मावशी बाहेर गेलेले. ते एकत्र घरी येताच मी आईकडे पळालो आणि चुकून मावशीला आई समजून मिठी मारली आणि लाजून आत पळालो. तर नीता सांग कोणाचं आहे? कोण आहे मी? दोघांनी पण सांगायचं ना? नाही नाही मला वाटतं सचिन आहे. सांगा कोण आहे? सुमित. आई तुझा गेस काय? हा प्रसंग आठवत नाही तरी मे बी तू असशील. बरोबर मीच होतो. टाळ्या टाळ्या सर्वांनी. ओके हे इंटरेस्टिंग आहे. आय थिंक हे नीता मावशी बद्दल आहे. मला माहिती नाही. मेकिंग मी वेट फॉर स्कूल बस ड्युरिंग 26/11 अटॅक्स डिस्पाइट द गव्हर्नमेंट डिक्लेअरिंग स्कूल हॉलिडे. कोणी लिहिले मला पण नाही माहिती कोणी लिहिले. हे नीता मावशी बद्दलच आहे ना? 26/11. 26/11 मेकिंग मी वेट फॉर स्कूल बस ड्युरिंग 26/11 अटॅक्स. अटॅक. टेररिस्ट अटॅक. मग तूच असणार. तूच असशील. कोणी लिहिलं ते गेस करायचं. कोणी रोहित किंवा रोहित नाही मितेशाचे. बरोबर. मग शाळेत गेलेलं की नाही मितेश दादा? बसच नाही आली. टाळ्या एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. One of my fondest memories, rather something that I associate with स्मिता डॅश. आता स्मिता काकी मावशी मामी काही असू शकतं. ठीक आहे हे मी सांगू नाही शकत. इज फूड. कळलं? मी परत वाचतो. वन ऑफ माय फॉन्डेस्ट मेमरीज रॅदर समथिंग दॅट आय असोसिएट विथ स्मिता काकी मावशी मामी इज फूड. ओव्हर द इयर सम ऑफ द सेंट फूड दॅट आय have been eating is delicious and tradition in the sorry handwriting book incidents which I don't know if she remembers is where Apurva Dai and Sachin Dada had fallen into Uppan Lake and our family effort to rescue them. पण अपूर्वा होती का त्यावेळेला? चलो नाईस गेस. टाळ्या आईसाठी. नीता मावशी बद्दल आहे. डोंट नो वाय पण मी लहानपणापासून हिला घाबरतो. असं नाही की मला काही ओरडली आहे ती पण एक वेगळा खौफ होता. रोहित घाबरेला. कोणी लिहिलंय? चुकीचा आन्सर. अजून एक ट्राय लास्ट ट्राय. कोणी लिहिलंय? परत वाचू. डोंट नो वाय पण मी लहानपणापासून हिला घाबरतो. असं नाही की मला काही ओरडा पडलाय पण एक वेगळा खौफ होता.
तर मितेश नाही देऊ शकत. इथे 100% माहिती आहे. थांब, थांब, थांब. रोहित पण नाही, मग कोण असणार? अक्षय. व्हेरी नाईस गेस, व्हेरी नाईस. टाळ्या. मेच्या सुट्टीमध्ये सगळे कझिन्स एकत्र येऊन राहायला यायचो फॉर समर वेकेशन आणि तिचं हातचं टेस्टी जेवण एस्पेशली नॉनव्हेज खाऊन पण मला तृप्त वाटायचं. अक्षय. वा, चांगलं गेस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. टाळ्या टाळ्या. हे आईसाठी आहे. आम्हा शाळा व कॉलेज पासून पर्यंत एकमच शिकत होतो. आम्ही एकाच बेंचवर बसायचो व परीक्षेच्या वेळेला मी तिच्या मागे बसायची. जोड्या लावा व गाळलेले शब्द ती दाखवायची व मी अशा प्रकारे पास होत होतो. अरे बापरे, MTNL लागली आणि त्याच्या सारे श्रेया श्रेय. श्रेया शैला. ओके, हे आईबद्दल आहे. माय दिवाळी एव्हरी इयर इज मेड नॉट बाय द लाइटिंग और फायर क्रैकर्स बट इट इज हैविंग काकी मावशी और मामी मेड मुगाचे लाडू which are made especially for me. The love and warmth that she has for me has always doubled by feeding us yummy food. अपूर्वा. Very nice. टाळ्या. हे नीता मावशीबद्दल. तुमचं काही मला नको, फक्त सगळ्या साड्या मला द्या. ओळखलं मी कोण? आमच्या मोठ्या सुनबाई हर्षदा. व्हेरी नाईस. टाळ्या. टाळ्या वाजवा सर्वांनी. क्राईम डन बाय नीता मावशीसाठी आहे. क्राईम डन बाय समवन एल्स बट पनिश मी टू सर्च द क्रिमिनल. हू एम आय? मी? हे रोहित असणार. व्हेरी नाईस. पण कोणता क्राईम होता तू डिस्क्राईब करू शकतो का? आय थिंक मितेशनी काहीतरी केलेलं आणि मग तो पळत होता पूर्ण कॉलनीमध्ये आणि आम्ही शोधत होतो त्याला. नुसतं संध्याकाळपर्यंत शोधत होतो. पनिशमेंट कसं? सीआयडी मी शोधत ते तुला काय आठवतं काय केलं? खूप लहान होता, घाबरून पळालेला. महत्वाची वस्तू माझ्याकडे सांभाळायला विश्वासाने दिली होती. ओळखलं मी कोण? हे चांगलं आहे. ही चांगली मेमरी. हर्षदा. व्हेरी नाईस. आईबद्दल आहे पण. एव्हर since she has been the part of our family, I got a new friend. She has firmly stood hereby and made. सॉरी, मला वाचून दाखवलेलं मला हे. आय एम सॉरी. नाही, अरे ते केमिस्ट असतात. अँड मेड शुअर हर. परत वाचतो मी. एव्हर सिन्स शी इज बीन पार्ट ऑफ अवर फॅमिली, I got a new friend. She has firmly stood here for herself and made her head came reach such great heights. Made her kids came reach such great heights. Very proud of her. चंदा. नाही. Ever since she became a part of our family, तुला म्हणते. Ever since you became a part of our family, I got a new friend. She has firmly stood for herself and made her kids reach new heights, such great heights. Very proud of her. Come on. नेहा. नाही, नेहा. Friend.
नाही, ही काकीने लिहिलंय. ए नाही झालं, मी हरले. हरले, काकीने लिहिलंय. काकीने अच्छा. तर आता आपण ओळख करूया. झाली तयारी? Congratulations and celebrations when I tell every वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असे 100 गाठा. असे 100 दिवे करायचे आम्हाला जास्त मिळू दे. happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. That roundabout me, you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I want the world to know.
Happy birthday to Sunita. Happy birthday to आम्हाला plan आहे का थोडंसं? Friend आहे माझी. Friend आहे. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही नात्यास नाव आपुल्या नाताल रागयांच्या बंधात बांधलेला नाताल रागयांच्या चालू करूया. त्याचं नाव आहे ट्विन टेलिपॅथी. ठीक आहे. इथे या ट्विन्सना 10 प्रश्न विचारले जातील आणि त्याचं उत्तर असेल आयदर नीता मावशी किंवा माझा आई. ठीक आहे. ठीक आहे. आता जे उत्तर असेल ते हे बर्थडे गर्ल्स तुम्हाला दाखवतील. सपोज फॉर एक्झाम्पल ठाण्यामध्ये कोण राहतं मी असं विचारलं तर तुम्ही काय वरती करणार? बरोबर. हा ठीक आहे. असेच आहेत प्रश्न. थोडे कॉम्प्लिकेटेड येतील. आन्सर पटकन करायचं, डिस्कशन नाही करायचं. ठीक आहे. ठीक आहे. दोन्ही बर्थडे गर्ल्स मधून कोण जास्ती जिद्दी आहे? हु इज मोर स्टबन? दोघांनी सांगायचं. आन्सर मॅच झाले पाहिजे. सरळ कर सर. ओके. कोण आहे तुमच्यामध्ये कोण आहे? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोबाईल फोनला जास्त ऍडिक्टेड कोण आहे? एकच जास्ती ऍडिक्टेड कोण आहे? ट्विन्सचे आन्सर मॅच नाही करत येत. बघा 10 पैकी 5 आन्सर मॅच केले पाहिजे. चंदा तू मेरा क्यों नाम लिया? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणती बहीण जास्ती हळू चालते? सध्या जास्ती हळू कोण चालतं? एक्सेप्ट. अच्छा 10 वर्ष आधी कोण चालायचं हळू? पण आता सध्या अच्छा दोघांपैकी जास्ती कंजूस कोण आहे? हु इज मोर कंजूस?
असेल आन्सर. ओके ठीक आहे. हु इज मोर शॉर्ट टेम्पर्ड? जास्ती राग कोणाला येतो? ओपिनियन परत match नाही. लोकांचं परत opinion घ्या. ए नीता, तुला जर वाटलं ते करायचं, तिकडनं कोण prompt करणार नाही करायचं. हा, तुम्हाला जे आन्सर वाटतं ते करायचं. बरोबर. अच्छा, लहानपणी जास्ती अभ्यासू कोण होतं? हु वॉज मोर स्टुडियस? एक फक्त मला शेअर करायचंय. कधी पण काही वेळ असेल ना तेव्हा मग म्हणजे मम्मी असं म्हणते की थांबा मी जरा स्मिताला फोन करते आणि विचारते केंद्रावरचं काही विचारायचं असेल तर म्हणजे ऑफकोर्स एन्सायक्लोपीडिया. लहानपणी पण ते प्रश्न असेल कोणी विचारला टीचरने. कॉपी पण तिकडूनच केली. हे मी बोलले नाहीये. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन. आतापर्यंत किती करेक्ट आले? मॅच किती झाले? दोनच मॅच झाले. ठीक आहे. हु वॉज मोर पॉप्युलर विथ द बॉयज इन कॉलेज? मुलांमध्ये जास्ती फेमस कोण होतं? नाही, मुलांमध्ये नव्हतोच रे. आम्ही नव्हतोच. ए, तरी मुलांमध्ये पण- तरी पण. पाच. मुलं आमची मुलं नव्हते. Who is more likely to look youngest despite turning 60? Who worries too much for no reason? काही कारण नसताना जास्ती टेन्शन कोण घेतात? परत मॅच नाही केला. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. हु गॉट बीटन मोर इन चाइल्डहुड? लहानपणी कोणी जास्ती मार खाल्लाय? लहानपणी कोणी जास्ती मार खाल्ला? आई वडिलांचा. आई कधीच नाही मारायची. वडिलांचा. ठीक आहे. फक्त दोनच आन्सर मॅच केले तर मग प्राइज मिळणार नाही अनफॉर्च्युनेटली. प्राइस कुठे ठेवलं ते सांग फक्त. चला ठीक. झालं. हो. आता नेक्स्ट रैपिड फायर. और लाए थे वो कहाँ गए पता नहीं. चलो रेडी. सॉरी. तुमच्या सासूचे बर्थ डेट मंथ अँड इयर काय आहे? 2nd March 1966. करेक्ट. 1 point चंदाबाईनी को 1 point. अभी नहीं. 5 के बाद. नेक्स्ट रेडी ना. तुमच्या सासूबाई ऍट प्रेझेंट कोणत्या कंपनीचा फोन यूज करतात? करेक्ट. तुमचा काय आन्सर आहे? रिअलमी. करेक्ट आहे का? आधी नीता मावशीचा आधी नीता मावशी बोला. तुमचं करेक्ट आहे? सॅमसंग. फर्स्ट हिने आन्सर केला म्हणून वहिनीला पण. चीटिंग नाही ऑडियन्स मधून. अच्छा, दोघांपैकी वयांमध्ये मोठं कोण आहे? हु इज द एल्डर? मोठा कोण आहे म्हणजे बडा कोण आहे? नीता मासी. आन्सर काय आहे? ओ रॉंग आन्सर. ओ दॅट्स बॅड. एक मिनिट पहिले तुम्ही गुगल चेक करा. मामाला माहित असेल. अरे एक्चुअली अभी तक ऐसा था का नीता
मासी पहले आ गई तो हम लोग को ऐसे बोला था वो बड़ी है, लेकिन वो अभी बोल रहे हैं जो बाद में आती है ना वो बड़ी है. डॉक्टर तुम्हाला माहित असेल नाही असं ठीक आहे. म्हणजे टाइम इज कॅल्क्युलेटेड एकदम बघू कसं म्हणताय का तुम्ही डॉक्टर काय आहे ते? नाही बरोबर आहे right. हे तुझं पेडियाट्रिशियन पण आहे. OBGY कॅन्सल. OBGY कॅन्सल. कोणी नाही जिंकलं, ठीक कोणी आहे. नाही. कोणी नाही जिंकलं ठीक आहे. काय होऊ शकतं राहुल नंतर एक्सप्लेन करू. ठीक आहे. छोटी येऊ ट्विन्स में. ठीक आहे. तुमच्या सासूबाईंचे लग्नापूर्वीचे आडनाव काय होते? वहिनींनी प्लीज बाहेर जावे. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. 2-1 लास्ट क्वेश्चन नेहा वहिनींकडे फक्त टाय करण्याचा चान्स आहे. तुमच्या सासूचे मूळ गाव काय आहे? मूळ गाव काय आहे? नेटिव्ह विलेज. राजापूर. इज देयर एनी बेटर आंसर? इज देयर एनी बेटर आंसर? ठीक है टाई हो गया. गुड. इट्स 2-2. टाई ब्रेकर क्वेश्चन नहीं है मेरे पास. ऑडियंस है एनी क्वेश्चन? एनी क्वेश्चन? टाई ब्रेकर क्वेश्चन? नाही 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 ते पण नाही आहे. नाहीये का राजापूर आहे का? करा. राजापूर आय गेस हे जिल्हा आहे. तालुका. बरोबर. कोणाला तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचं उभं राहा तिथे उभं राहा तिथे उभं राहा तिथे पण एवढं पण नाहीये. ओके. एल्फिस्टन में इन्होंने अपना बचपन कौन सी चाल में गुजारा है? व्हाट इज द नेम ऑफ दैट चाल? मुझे पता है. एरिया का नाम बता दो. एरिया का नाम बता चार दो. ऑप्शन द्या. चार ऑप्शन. इसको मराठी में मारवाड़ी को क्या बोलते हैं? त्या नावाची ती चाळ आहे. आपण तसं नको सांगू. सासूची तिकडची ही कुठची आहे विचार. हा मग तेच ना. सासूचं कास्ट ती आरामात. हा कास्ट. तुमच्या सासूंची कास्ट काय? माहेरची कास्ट. माहेर की कास्ट क्या है? That will answer both the questions basically. नाही ते पण नाही माहिती. एवढं डीप मध्ये अच्छा ठीक आहे. तुमच्या दोघींची सासू केंद्रावर ज्यांची पूजा करायला जातात ते कोणाची पूजा करतात? नाही स्वामींची नाही. सॉरी मुझे पता है सेकंड टाइम एकदा हाताला तेव्हा रिएक्शन होतं. मुझे पता है मुझे नाम नहीं आ रहा. अरे क्या अरे कुछ जाके आई हो टाय. व्हाट्स टाय करून टाकू. ठीक है. इट्स अ टाय. अरे इट्स अ आपके भाई टाय. को क्या बोलोगे? आपके भाई को क्या बोलोगे मराठी में? बड़ा भाई रहेगा तो मराठी में क्या ये इसको क्या बोलता है? ये इसको क्या बोलता है? हाँ. साई बाबा वाज अ बेटर आंसर. अच्छा, she said that? हाँ, साई बाबा बोलते हैं. ठीक है. You can choose two chocolates. You are the winner of this round. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन. 10वी मध्ये जास्त मार्क कोणाला होते? करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर. ठीक आहे. 1 पॉइंट. माईक तोंडाला बरं. ठीक आहे. दोघे ग्रॅज्युएट कोणत्या वर्षी झाले? कोणत्या साली झाले? 86 पहिले मावशीने पहिले दिलं 86. करेक्ट. मावशीला 2 पॉइंट. ठीक आहे. आता हा जरा कठीण प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्हाला पण डोकं चालवावं लागेल याच्यात. जन्मापासून आतापर्यंत नीता मावशीचे कोणकोणते ऑपरेशन झाले आहे इन करेक्ट ऑर्डर?
नीता मावशीचे. कोणाचे कोणाचे नीता मावशी. त्यांनाच आठवत नाही त्यांना प्रश्नच नाही ओनली अच्छा ऑर्डर जाऊ दे. ते शोल्डर शोल्डर फ्री शोल्डरचं झालं. मामाने पहिले फक्त शोल्डर झालं. कॅटरॅक्ट कॅटरॅक्ट. नाही तुझे तिकडे कॅटरॅक्ट ओके. अजून बाकी तेवढेच अरे शोल्डर फ्रोझन शोल्डर दोनच ऑपरेशन झाले. ऑर्डर मध्ये सांगायचं एक त्याने सांगितलं एक मी सांगितलं ठीक आहे. मग काय या राऊंडचा विनर कोण? दोघंही मग काय होणार आता परत टाय ब्रेकर क्वेश्चन तुमच्याकडून. ठीक आहे. अच्छा माझ्या आईचा म्हणजे स्मिता मावशीचा माझ्या आईचा फर्स्ट जॉब काय होता? फर्स्ट जॉब सिप्स मधला तो Sips मधला. काय म्हणून होता? पोस्ट नाईट कॉलेज आरंभट हॉस्पिटल हायस्कूल काय म्हणून पोस्ट काय होती? तुला नाही करायचं. मी पुढे काम करू ओके ठीक आहे. हा पण नलिफाय होईल मग. ठीक आहे. आता इझी विचारावं लागेल. बर्थडे गर्लची रास काय आहे? राशी करेक्ट. मिथून करेक्ट. गीता मावशी जिंकली. 2-1. मामा जिंकायला देत होता लहान बहिणीला. मावशी तुमचं प्राइज. टाळ्या सर्वांनी टाळ्या. चला नेक्स्ट एक लास्ट त्याच्यानंतर टीम गेम चालू करू आपण. आता मुलं येतील दोघांची मोठी मुलं. सचिन दादा रोहित दादा. आन्सर वेगवेगळे असू शकतात. कारण मी जर सपोज फॉर एक्झाम्पल मी विचारलं की तुझी आई कोणता फोन वापरते तर तू काय बोलणार? रिअलमी. तू सॅमसंग बोलणार. ठीक आहे. आन्सर वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. फक्त करेक्ट पाहिजेत आणि जजेस हे आहेत. ठीक आहे. फर्स्ट फेवरेट मोबाईल गेम ॲट प्रेझेंट? कॅन्डी क्रश. नो सॉरी शेफ वाला गेम. शेफ गेम. येस शेफ गेम. कुकिंग चॅम्पियन. फर्स्ट सचिन दादा. सचिन दादा 1 पॉइंट. फेवरेट ऍक्टर? सलमान. दादा तू पण आन्सर कर. आमिर खान. स्टील फर्स्ट करेक्ट. अमिताभ बच्चन. विनोद खन्ना. अमिताभ बच्चन करेक्ट. यू शुड स्पेसिफाय जुन्या काळाचा की आत्ताचा. एनिथिंग. Anything, right? इफ दे आर डिक्लाइनिंग डायरेक्टली तो ठीक आहे. अमिताभ बच्चन. सो 2-0 सचिन दादा. ठीक आहे. तुमच्या बहिणी सॉरी तुमच्या आईची बर्थ प्लेस काय आहे? बर्थ प्लेस? वाडिया हॉस्पिटल. करेक्ट. वाडियाला नाही वाडियाला ती नायक वाडिया बदू इथे मुंबई हॉस्पिटल. करेक्ट आन्सर आहे. आय न्यू दॅट. वहिनी प्लीज. वहिनी मी ऐकतो ना. ठीक आहे. 2-1. अच्छा ओके. तुमच्या रिस्पेक्टिव्ह माझ्यासाठी आन्सर असणार. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे? हायएस्ट? बीकॉम. फर्स्ट इयर बीकॉम. करेक्ट ना. फर्स्ट दादाने आन्सर केलं. सो 3-1. ओके. सो ही वन द राउंड. ठीक आहे. स्टिल फायनल. अच्छा कोणत्याही 5 टीव्ही सिरियलचं नाव सांगा जे तुमच्या आईने बघितले. कहानी घर घर क्योंकि सास. CID. And one more. Big Boss. Ahad Bhavar. Big Boss. 3-2. Okay, good. 3-2. ठीक आहे. नेक्स्ट आपण टीम गेम चालू करू. बंधू आला.
वहिनी वहिनी फास्ट 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 शैला कोण कोण उरला हात वरती करा. शैला ठीक आहे नेक्स्ट कोण प्रशांत प्रशांत काका इथे. आणि वहिनी तर गेम असा आहे, बघून घ्या कॅप्टन्स, तुम्ही बघून घ्या. गेम असा आहे, हे असे 10 ग्लासेस आहेत. 10 ग्लासेसच्या टॉप वर हे कॉटन ठेवले. कॅप्टन एक एक ऐसे 10 वो टेबल. फर्स्ट टू डू इट विल विन. ठीक आहे, त्याच्या टीमला 1 पॉइंट मिळेल प्लस. ते लांब लांब ठेवून हे खिशात ठेव. आणि हर्षदा कंप्लीट करा. हे इथे गोळे बघ केवढे मोठे आहेत. इथे येऊ नका कोणी. वेल डन. हे गोळ्याचं आहे, गोळे लहान आहेत, मोठे आहेत. हेवी झाले ते, त्याच्यामध्ये येत नव्हते. ठीक आहे, 1 पॉइंट हर्षदा वहिनी. तुम्ही एक गिफ्ट सिलेक्ट. दोघांना एक स्ट्रॉ मिळेल. डेमो दे करायचं. दोघांना, दोन्ही प्लेयर्सच्या टीमना, दोन्ही टीमच्या प्लेयर्सना एक स्ट्रॉ मिळेल. स्ट्रॉने ह्याला उचलायचंय व्हॅक्यूम करून. असं ना. ए प्रॅक्टिस कर रहे हैं हम लोग भी ठीक आहे, असं मैं उचलायचं ते. नहीं आऊंगी ना फिर से. ठीक आहे, आणि त्यांच्या टेबलवर ग्लास ठेवले जातील. त्या ग्लास मध्ये टाकायचंय, कळलं? एक ग्लास नाही येतो. बाउल देऊ का ते 2 त्या बाउल मध्ये ठेवायला. स्कोर आहे 1-0. कोण 1 आहे? नीता मावशी 1 आहे. रोहित आया मितेश आणि रोहित. 3 स्टार्ट. चलो, व्हेरी नाईस. गिफ्ट नकोय बहुतेक मितेश दादाला. ओपन. अरे तू जर टीमला हा स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकायचे 2. ठीक आहे, पण कसे टाकायचे? इझी. ठीक आहे, इझी. आम्ही हा केला होता ऑफिसमध्ये. असं करून त्या बाटलीमध्ये टाकायचे. ठीक आहे, कळलं गेम? जो सगळ्यात आधी 2 स्ट्रॉ टाकेल, तो जिंकला. कॅप्टन्स एक जण सिलेक्ट करा प्लीज. या बाटलीमध्ये टाकायचं. एक्झॅक्टली. Okay. 2 करायचे तसे. असे 2 स्ट्रॉ ठीक आहे, इन केस स्ट्रॉ पडला तर तुम्ही परत उचलू शकता. बॉटलने बॉटलला हात नाही लावायचा. पडली बॉटल तर उचलू शकता बॉटल. एकाच वेळी 2 नाही, एका वेळेला 1 असं 2 करायचं. ठीक हात मागे ठेवायचे. इकडनं तुम्ही स्ट्रॉ उचलायचा आणि तो त्याच्यात टाकायचा. आहे ना? हे समजा. अरे दुसरा भी करना. प्रिया जीत गई है. ठीक है, प्रिया एनी 2 चॉकलेट्स. तो क्या करना है?
ये तीनों का मेक श्योर कि ऑल 6 कैंस का ऐसा ही स्ट्रेट है. One has to put straw. ऐसे डालना है. सेकंड वन यहाँ से पुल करेगा. ऐसे आएगा बराबर. मुंह से करना है सब. सगळं तोंडा नाही करायचं आहे. दुसरा नाही हा. प्रांजली लागेल म्हणजे दुसऱ्या ठीक आहे. असं उचलून तुमच्या टेबलवर ठेवायचं. असं उचलून तुमच्या टेबलवर ठेवायचं. किती? 1 2 3 असे 3 राहिले पाहिजे. ठीक आहे. द फर्स्ट पेअर टू डू दिस विल विन द गेम. ठीक आहे. चलो गेम स्टार्ट करतो आपण. चिकनी कमर तेरी मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर तेरी मेरा दिल फिसल गया. ये जाना फिसल गया. चिकनी कमर तेरी मेरा दिल फिसल गया. ये जाना फिसल गया. फक्त वरच्या कॅनला हात लावायचा. फक्त वरच्या कॅनला. फक्त वरच्या कॅनला. नाईस व्हेरी नाईस. चलो व्हेरी नाईस. कोण जिंकलं? कोणाची टीम जिंकली? आमची 2-1 आहे ना. मिक्स आहे ते मिक्स. एक समोरचा इकडे हाफ पॉइंट. आधा पॉइंट. आधा पॉइंट. ठीक आहे. चले. काटके त्या दोघांना जाऊन दे एकत्र काय चॉईस करू. अच्छा या घे. आता नेक्स्ट गेम असा आहे की कॅप्टन मिळालंय. तुम्हाला एक जण सिलेक्ट करावा लागेल. आता ही गेम हा म्हणा अशा तू नुसता उभा राहशील बाळा. गेम मध्ये असं आहे की दोन स्वेटशर्ट आहेत आपल्याकडे. ठीक आहे. ते त्या प्लेयरला दिले जातील. त्या प्लेयरला फक्त हे स्वेटशर्ट घालायचे. स्वेटशर्ट अंगावर घालायचे. हा. आता ट्विस्ट असा आहे. नाही हात वापरू शकतो. ट्विस्ट असा आहे हातात बलून दिला जाईल. तो बलून खालती टच नाही झाला पाहिजे. स्वेटशर्ट घालताना उडवत स्वेटशर्ट घालायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट बलून इन्फ्लेटेड नाहीये. बलून स्वतःच फुगवायचं आहे. बलून स्वतःच बांधायचं आहे. बलून स्वतःच उडवत बसायचं आहे आणि स्वेटशर्ट घालायचं. इन केस खालती टच झाला स्वेटशर्ट परत काढायचं. स्वेटशर्ट परत काढायचं आणि परत चालू करायचं. ठीक आहे. चला सिलेक्ट करा प्लेयर्स. आणि माझ्या इथे मधून सगळेच लेडीज आहेत. चंदा सचिन आहे ना तुझ्या सचिन खेळणार ना. कळले ना. 1 2 3 गो. के पीछे है ताला, घुसू कहाँ से मैं साला, लड़ा की खिड़की खुली है,
खिड़की के नीचे है नाला, खिड़की पे कोई खड़ा है, नैना का टका पीड़ा है, मौसम उड़ाती है मेरी मोहब्बत की गूंज मार के। ओ मेरी जान मेरे को मजनू बना कर, कहाँ चल दी प्यार की पुष्ट बजा कर। पूर्ण घालायचं लैला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला, खिड़की पे कोई खड़ा है, लैला का टका पीड़ा है, मौसम उड़ाती है मेरी मोहब्बत की Very nice, very nice. क्या हुआ तो मुद्दा त्याने डिले केला आणि आशा जाऊन तुम्हाला गाठ मारता येत नाही. सिलेक्ट करून घे प्राइस. चलो नेक्स्ट गेम. तीन कप्स आहेत, ठीक आहे, ते निघत नाहीये. काय करायचंय, बलूनने फुगवायचंय, बलूनला फुगवायचंय, बांधायचं नाहीये. बलून मध्ये जी हवा आहे त्या हवानी ह्याला गाईड करायचंय असं, ठीक आहे. बस जास्ती डिफिकल्ट नाहीये, फक्त या स्केलच्या पार गेलं पाहिजे, ठीक आहे. जस्ट इन केस खालती पडला इथून जाताना, ठीक आहे, इथून जाताना जर खालती पडला बलून तर परत वरती उचलून स्टार्टिंग पासून करायचं. असे 5 ग्लास. म्हणजे असं जायचंय. ह्याच्यावर नाही एवढा. 3 गो. फुटलेला कप आहे तो, ग्लास फुटलाय, ग्लास फुटलाय. बरोबर. 3-1 झाले. 3-1. आईची टीम 2 नी मागे. सॉरी माझा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही असं घेऊन द्या. हे दाखवा. हा 5-5 बॉल्स आहेत. एका डिश मध्ये 5, दुसऱ्या डिश मध्ये 5, सेम कलरचे आहेत. काय करायचंय, या पिंक बॉल्स ना फूक मारून या प्लेट मध्ये आणायचे, ठीक आहे, आणि या ग्रीन बॉल्स ना फूक मारून या प्लेट मध्ये आणायचे. कलर स्विच करायचे, ठीक आहे. सोपा गेम आहे. काही 1 2 3 उलट आहे काय स्लो. 1 2 3 स्टार्ट.
गिफ्ट सिलेक्ट करा प्लीज. नेक्स्ट एक लास्ट गेम खेळू आपण. बिफोर डिनर लास्ट गेम खेळू. डिनर नंतर टाइम असेल तर खेळू, ठीक आहे? एक लास्ट छोटासा गेम. प्रशांतला निवडायला होतं. अरे नाही होत ए बघू बरं बघू होतंय का बघू. एक मिनिट सगळ्या हर्षदा गेम खेळल्यावर बाकीचे पण मी खेळलेच नाही. ठीक आहे, तेवढा तुम्ही विश्वास करा. नवीन नवीन ठीक आहे, यूज नाहीये. प्लीज दोघांना एक एक टिश्यू पेपरचा रोल दिला जाईल. कॅप्टन्सना त्यांनी पार्टनर्सला खालतून वरपर्यंत बांधायचंय. कधीपर्यंत बांधायचंय? जोपर्यंत टिश्यू पेपरचा रोल संपला नाही जात. ठीक आहे, जे टिश्यू पेपर मध्ये रोल होणार आहे ते त्यांच्या लेफ्ट हँडने वापर करू शकता. ठीक आहे, मदत करायला जर तुम्हाला पाहिजे. नाही करायची मदत नका. ठीक आहे, ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. दोघांनी चांगलं खेळलंय, बट बाकीचं जास्ती रोल्ड वाटतंय. जास्ती वरपर्यंत आणि अजून पण आहे. आमच्या मम्मीने पदर पण घेतलेला. फोटो काढा ना आधी. काढला तरी.
हॅलो, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे स्मिता आणि नीतात्या. 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आनंदी राहा, खुश राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. आणि माय बेस्ट विशेस विथ बोथ ऑफ यू. लहानपणी मला अजिबात कळायचं नाही की स्मिता आत्या कोण आहे आणि नीता आत्या कोण आहे. जसं जसं हळूहळू मोठं होत गेलो आणि मी एकदा आईशी सहज बोलताना मला कळालं की नीता आणि स्मिता आत्या ट्विन्स आहेत. आणि मी एकटा नाही ज्याला कन्फ्युजन होतं आणि पूर्ण दुनियाला असं वाटतं की दोघी सारखे दिसतात. तर तो एक रेव्होल्युशन डे होता माझ्यासाठी. आणि जेव्हा मी विचार करतो मला खूप हसायला येतं की मी स्वतः वेडा वाटायचो. बट असे खूप किस्से आय एम शुअर झाले असते. खासियत म्हणजे दोन्ही आत्यांच्या हाताला खूप भारी चव आहे आणि आम्ही लहानपणापासून त्यांच्या जेवणाचा आस्वाद घेत आलो आहोत. आणि भाऊबीज म्हणा किंवा समर वेकेशन्स म्हणा, आम्ही नेहमी त्यांच्या जेवणाला एन्जॉय केलंय. सो बेस्ट विशेस फ्रॉम बोथ ऑफ अस. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि वी मिस बिंग पार्ट ऑफ दिस इव्हेंट. टेक केअर अँड एन्जॉय. थँक्यू. बाय. मावशी, स्मिता मावशी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नीता आणि नीता, विश यू अ व्हेरी हॅपी 60th बर्थडे अँड व्हेरी हॅपी अँड पीसफुल लाईफ अहेड. जरा लेट होत होतं म्हणून आपण फोटोज सगळ्याच ते घेऊया. तुम्ही फोटोज पण बघत राहा. बर्थडे गर्ल्सनी इथे बसावे प्लीज. हॅलो आई, हॅपी 60th बर्थडे. थँक्यू. तुझ्यामुळे मी डॉक्टर झालो. तुझा सपोर्ट मिळाला पूर्ण मला. 25 वर्ष लहानापासून मोठा केला. थँक्यू सो मच. होपफुली तुला एक गिफ्ट आवडलं असेल, आजचं सरप्राईज आवडलं असेल आणि हे रोज तुझ्यासाठी. थँक्यू मावशी. हॅपी 60th बर्थडे. आणि थँक्यू, तुम्ही एवढी मदत केली जेव्हा आईचं ऑपरेशन झालेलं तेव्हा एवढी मदत केली आमची. घराचं रेनोव्हेशन झालं. ॲक्च्युली खूप इव्हेंट्स आहेत तसे. माझ्याकडे टाइम पण लिमिटेड आहे. तर थँक्यू सो मच. हॅपी 60th बर्थडे. होपफुली सरप्राईज आवडलं असेल. थँक्यू. पुन्हा एकदा या दोघींना माझ्या धाकट्या बहिणीनं 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला ते आता जुने दिवस आठवत आहेत ज्यावेळेला आम्ही 10x12च्या खोलीमध्ये आम्ही चौघं भावंड मोठी झालो. त्या चाळीमध्ये वाणीचाळ म्हणालं, मगाशी ते उत्तर आलं नव्हतं. वाणीचाळ म्हणत होतो त्याला आम्ही परळला. आणि तिकडचा तो प्रवास तिथपासून आजपर्यंतचा प्रवास मी मगाशी डोळ्याखालून घेत होतो. या दोघींचं जास्त कौतुक म्हणजे या दोघींनीही आपल्या मुलांचं करिअर उभं करण्यासाठी फार मेहनत केली.
पर्सनली मी त्यांची मेहनत पाहिली आहे गेल्या 20-25 वर्षामध्ये, ज्यांनी म्हणजे त्यांचं एवढं म्हणजे मुलांसाठी एवढं त्यांनी डेडिकेशन केलं होतं. हिनेही केलं होतं, तिनेही केलं, आणि आज ती सगळी मुलं म्हणजे त्या मुलांनीही त्यांना आपल्या आईचे जे कष्टाचं फळ आज त्यांना दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि त्यांच्या मुलांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमच्या फॅमिलीला मी काय माईक वगैरे घेत नाही, माझा आवाज मोठा आहे. तुम्हा दोघींनाही 60व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुढील वर्ष निरोगी आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या प्रार्थना. तसं बघायला ते हा माझ्या नंदा आहे, पण अगदी आमचं वातावरण असं की बहिणीप्रमाणे असतं, खेळीमेळीचं असतं. मला कधीही वाटत नाही की मी नंदांच्या बरोबर कुठे जाणं येणं गप्पा मारणं असतं. कधी कधी माझाच नवरा बोलतो काय एवढे गप्पा मारता. तर असंच आपलं नातं पुढे टिकून राहू दे. तुम्हा दोघींना बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण भावाने सगळं सांगितलेलं आहे. नाही, मोस्टली सगळं पॉईंट्स आई बाबांनी सांगितलेत, पण मी लहानपणापासून बघतो तिने आत्यांकडनं मला खूप प्रेम मिळालं, आणि मी खरंच खूप ते दिवस मिस करतो जेव्हा आम्ही सगळे कजिन्स भेटायचो आत्याच्या घरी. आणि खूप ते पुन्हा लवकर हो काहीतरी. हां, आत्ता मी एकदा खायला येईल नॉनव्हेज नक्की. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे. चांगले हेल्दी राहा, खुश राहा आयुष्य. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघींनाही 60च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आम्हाला म्हणजे 75 आणि पुढे 90, 80, 85 जे करतात ना ते सगळे करायचे आहे, तेव्हा तुम्ही दोघांनी तुमच्या तब्येती ठणठणीत ठेवाव्यात. आणि मी आईने आमच्याकडे शेअर केलेल्या ह्या दोघी खूप लहान असताना, मला वाटतं 1.5-2 वर्षाच्या होत्या, तेव्हाचा अनुभव सांगते. म्हणजे ह्या दोघींचं बॉन्डिंग लहानपणापासून असंच आहे. म्हणजे माझं कमी आहे, पण ह्या दोघींचं एकमेकांबरोबर जास्त आहे. म्हणजे ते आत्ता भांडतील आणि लगेच अर्ध्या तासाने त्या परत गळ्यात गळे घालतील इतक्या आहेत. हां, तर लहानपणी आमच्याकडे म्हणजे आई ह्या दोघी एकत्र झाल्या तेव्हा आजीला खूप काळजी पडली होती. म्हणजे आईच्या आईला आता ही कशी सांभाळणार, कारण त्यावेळेला 10-12 माणसं घरात होती आणि आईला अशा ठिकाणी चपात्या वगैरे करायला लागायचं, सगळ्यांचा स्वयंपाक करायला लागायचा. तर माझ्या वडिलांची आई गावावरनं आली आणि ती ह्याच्यात आता कोणाला नेलं माहिती नाही, पण ह्या दोघांपैकी हिला गावाला घेऊन गेली. ती म्हणाली मी हिला गावाला घेऊन जाते. 1.5-1.25 वर्षाची होती असेल. म्हणजे एकीला मी सांभाळते, एकीला तू सांभाळ, म्हणजे फार त्रास होणार नाही. आणि मग तिला गावाला घेऊन गेल्यावर ही तिथे गेली गावाला, आणि मग ती एकदम अशी सायलेंट झाली. ती कुणाशी बोलायची नाही, खेळायची नाही, बसून राहायची गप्प, खायची नाही, आणि असं बळजबरीने भरवायला लागायचं वगैरे, आणि तब्येत एकदम तिची खराब होऊन गेली. तर गावावरून आमचं परळा नाक्यावरतीच घर होतं, ते गावावरनं लोक यायचे. तर एकदाच असे गावातले आले आणि माझ्या वडिलांना विचारलं का तुला तुझी दुसरी मुलगी नको आहे का. तेव्हा ते म्हणाले काय झालं. ते म्हणाले बघ जा जाऊन तिची काय अवस्था झाली होती. म्हणून माझे आई वडील लगेच सगळे हिला, म्हणजे मी नसेल बहुतेक तेव्हा, पण बंधू आणि हिला घेऊन सगळे गावाला गेले. आणि हिला बघितल्याबरोबर तिने जी उठून हिला मिठी मारली ती सोडेच ना, एवढं त्यांचं बॉन्डिंग होतं. आणि मग त्यावेळेला वडील तिला गावावरनं परत घेऊन आले. आणि हे असंच तुमचं दोघींचं बॉन्डिंग राहावं, आणि त्याच्यात मला पण घ्या. पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य तुम्हाला लाभू दे.
आणि तुमच्या मुलांचं सर्व भलं होऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. दोघींच्याही मुलांनी आजचा वाढदिवस खूपच मस्त केला आहे. 75वा वाढदिवस दोघींचा आणखी खूप जोरात होऊ दे. दोघी सुखी राहा. सो हॅपी बर्थडे तुम्हाला दोघींनाही. 70th आपण इंटरनॅशनल करूया. डेफिनेटली आम्ही स्पॉन्सर करेन, नॉट अ प्रॉब्लेम. बट एन्जॉय. काकीबद्दल फक्त एकच सांगायचं तर काकीला इतके वर्ष लग्नानंतर बघते राईट. एक थिंग दॅट इज ऑलवेज स्टूड आउट राईट, जी तिने मेहनत केली आहे, ज्या प्रकारे तिने सचिन सुमेधला वाढवलंय, तिची मेहनत आम्ही बघितली आहे. आणि आज हे दोघे एक डॉक्टर आहे, एक CA आहे. इट इज ओनली बिकॉज ऑफ हर. सो लाईक फुल क्रेडिट टू आता 70 काकीबद्दल जर सांगायचं झालं तर आय थिंक तिच्या मुलांसारखंच तिने आम्हाला पण पाळलेलं आहे. आणि आय होप पुढे पण आम्हाला तसेच प्रेम मिळेल आणि भरपूर खाणं. काकी आम्हाला अशी जसं मी मगाशी लिहिलं आहे की तिचं प्रेम असं ती खाण्यामधून व्यक्त करते आणि ते खूप जास्त आहे आमच्यासाठी. साठावं वर्ष हे आयुष्यातलं सर्वात काम, आपली सगळी जबाबदारी निम्मी पार पडलेली असते. आणि दॅट आय कॅन प्राऊडली से की दोघी बहिणींनी भरपूर, म्हणजे मी जेवढं मम्मीकडनं ऐकलं आहे, दोघी बहिणींनी भरपूर कष्ट केलेत. आणि बॅड टाईम्समध्ये त्यांच्या मुलांनी त्यांना खूप सपोर्ट केला आहे. आणि जसं स्मिता मावशींकडेही त्यांची मुलं वेल सेटल्ड आहेत, आमच्याकडे सुद्धा मम्मीने भरपूर परिश्रम घेऊन दोन्हीही मुलांना खूप व्यवस्थित मार्गी लावलेलं आहे. मुलांना वाट भटकणं हे खूप सोपं असतं, पण एका बाईने एकटी खमकी राहून त्यांना वटणीवर ठेवून व्यवस्थितपणे सगळं त्यांचं करणं हे खूप कठीण आहे. हे मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी बघत आली आहे आत्तापर्यंत. जेव्हापासून मी घरातली पहिली सून आहे आणि मी हे ऐकलं, बघितलं, अनुभवलं. गॅसकडे उभं राहायला मला फक्त माझ्या आजी आणि आईने शिकवलं, पण जेवण शिजवणं काय आहे, 40-45 मिनटं व्यवस्थित वस्तू भाजून करणं, वाटणं हे काय आहे, हे मला माझ्या सासूने शिकवलं. आणि मला त्या गोष्टीचा भरपूर अभिमान आहे. आज माझा नवरा बोटं चाटून त्याचं जेवण पूर्णपणे फस्त करतो. त्याचा फक्त आणि फक्त क्रेडिट मी माझ्या सासूला देईन. आणि मी स्मिता मावशीच्या हातचं सुद्धा जेवलेली आहे. त्यांना मी माझी अन्नपूर्णाच म्हणते की त्यांनी मला व्यवस्थितपणे जेवण बनवायला शिकवलं. नॉट ओन्ली दिस, त्यांनी नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा कसं जगायचं, कसं वागायचं हे सुद्धा एथिक्स त्यांनी शिकवले. कॉलेजमधून लग्न वयात आलेली मी मुलगी, ऑफकोर्स आई वडिलांकडे मुलगी ही लाडाने वाढवलेली असते, पण शिस्त, मर्यादा आणि एक सासरकडचं सासरपण काय असतं, एका सुनेनी किती सासरी तिच्या कचाट्यात राहून आपण व्यवस्थित वागायला पाहिजे, हे मला माझ्या सासूने शिकवलं. ती सासू आहे, पण जिकडे आईपणा करायचा होता तिथे आईपणा केला, पण जिकडे सासूपणा करायचा होता तिकडे त्यांनी केलेला आहे. सो आय एम व्हेरी प्राऊड दॅट आय हॅव अ मदर इन लॉ लाईक हर. अँड ऑफकोर्स येस, आमची भरपूर भांडणं झालेली आहेत. सगळ्यांना आमची गोडी दिसते, पण आम्ही भरपूर भांडतो आणि भांडणाशिवाय कुठच्याही नात्याला गोडावा नाही, हे मी अभिमानाने सांगेन. सो त्यांचं आयुष्य पुढे निरोगी, व्यवस्थित, छान जावं अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. स्मिता मावशींना सुद्धा आणि मम्मीला सुद्धा त्यांची पुढची 75वी आणि त्यांचा 100वा वाढदिवस अक्षरशः आम्ही अनुभवा एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला तुमची 60th बर्थडे आणि हॅपी बर्थडे. जास्त नरेशन करता येत नाही, कमी बोलतो मी. बट मम्मी यु नो इन फ्रंट चेहऱ्यावरती कधी पण हावभाव आणत नाही जास्त. अप्रिसिएशन तर लांबची गोष्ट आहे, पण मनात ना आय नो दॅट शी ऑलवेज वॉन्ट्स गुड फॉर मी अँड माय ब्रदर अँड एव्हरीबडी. इवन मावशी, दे आर लाईक फायर अँड आईस, म्हणजे एकमेकांना बरोबर साथ देतात आणि एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि काही बिघडलं तर आम्हीच कन्फ्यूज असतो की ही लोक खरंच भांडले आणि काय चाललंय.
ते कधी आम्हाला कळायचं ना, पण जसं मोठे होत गेलो तर आम्हाला त्यांचं इक्वेशन कळलं की नाही, एकमेकांसाठी जास्त त्यांचा जीव आहे. आणि ज्या परिस्थितीने आईने आम्हाला मोठं केलं, लाईक आम्ही घरात असं एक्सप्रेस नाही करत, बट मला दिसलं, कळलं, दोघांना मोठं केलं आणि चांगल्या मार्गावर लावलं. अजून आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस, टू बी ऑनेस्ट, बट येस, आय एम प्राऊड दॅट आय एम सन टू माय मॉम अँड दॅट्स इट. इंटरप्ट करते, सॉरी जे कोणी नेक्स्ट येणार होतं ते. पण गीता मावशी, मामा, तुम्ही मी नेहमी बघत आले की तुम्ही, म्हणजे मला इवन मम्मीने सांगितलं आहे की प्रत्येक प्रसंगात तुम्ही साथ दिलेली आहे. आणि हे उदाहरण आमच्या पिढीसाठी आहे की तुमची एकी बघून आज सगळ्यांना जवळ करण्याचं आमच्यामध्ये हिंमत आहे. सो प्लीज कंटिन्यू बिंग वन. दॅट्स इट. दोघे स्टेज फिअर आहे आम्हाला, म्हणून एकत्र आलो. जास्ती बोलायला जमत नाही. पण लहानपणीपासून मम्मी खूप स्ट्रिक्ट होती, खूप मार पडलाय. मला असं वाटलं नाही की जेव्हा मी मम्मीला सांगितलं मी एका वेगळ्या रिलिजनच्या मुलीशी लग्न करायचं आहे मला, पण ती प्रॅक्टिकॅलिटी निघाली आणि तिने ते ॲक्सेप्ट केलं. त्यासाठी मी ग्रेटफुल आहे. आणि हां, जेवण बनवणं हे दोघांना खूप चांगलं येतं आणि ते बघून बघून आता मी स्वतः शिकतोय. पण मी जास्त यूट्यूब बघतो, कारण फोन केलं तर परत प्रॅक्टिकॅलिटीवर येईल. थँक्यू फॉर मेकिंग अस गुड. थँक्यू. मी तर आत्ताच आले तुमच्या फॅमिलीमध्ये, तर माझं एवढं लेवल ऑफ बॉन्डिंग नाही आहे. पण लाईक मला असं वाटतं की तुमचं माझ्या मॉम बरोबर जास्त बॉन्डिंग, कारण ते लोक आणि म्हणजे पूर्ण फॅमिली सगळ्यांनी खूप एक्सेप्ट केलं आणि असं एक्सक्लुडेड नाही वाटलं मला कधी. सो थँक्यू. आणि अजून मेमरीज करूया, अजून असे कुठेतरी जाऊया, मस्त एन्जॉय करूया. पहिले तर सर्वांना थँक्यू, तुम्ही इथे आलात. आणि हा जो आपला इव्हेंट आहे तो खूप पार पाडलात नीटपणे आणि लेटपर्यंत थांबलात पण, त्यामुळे खरंच तुमचं थँक्यू. थँक्स टू यू. सिंगल हँडेडली या मुलांनी कोऑर्डिनेट केलं बाबा. आणि थँक्स टू चंदा आणि सुमित. तर आईबद्दल सर्वांनीच काय काय बोललं आहे आणि ते सर्वच कवर्ड आहे, म्हणजे एव्हरीवन हॅज कवर्ड. आणि राहून गेले असतील तर ते भरपूर गोष्टी राहून गेल्या असतील, त्या एका वेळात होण्यासारख्या नाही आहेत. तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आई, आज बरोबर आहे, म्हणजे जे काही मी आहे आज ते तुझ्यामुळे आहे. कारण आज पण मी मला एक प्रसंग सांगतो की परवाच्या दिवशीच मी माझ्या मित्राबरोबर बसलेलो आणि 32 वयाचा होऊन सुद्धा, लग्न होऊन सुद्धा मला कॉल करणारी माझी आई होती की बाबा तू कुठे आहेस. हे कॉल मला गेले 15 वर्ष 17 वर्ष येतात आणि त्या कॉलमुळे मी राहिलोय असा, म्हणजे ताब्यात. तर थँक्यू त्याबद्दल. नीता मावशी बरोबर जे इंटरॅक्शन झालेलं ते आम्ही जेव्हा त्यांच्याकडे राहिलेलो, जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा मी बघितलं. आणि त्याच्या आधी पण आम्ही नीता मावशी म्हणून राहतोय. तर नीता मावशी एकदम सरळ स्पष्ट बोलतात, मला ते आवडतं. सगळ्यांनी त्यांच्या खाण्याची स्तुती केलीच आहे. मी पण आईला म्हणतो काय काय डिश ते खूप चांगल्या बनवतात तुझ्यापेक्षा, ते जरा शिक. पण आई हट्टी आहे, पण ठीक आहे. आणि नीता मावशीचा हा स्वभाव एकदम स्पष्ट असल्यामुळे ती स्पष्ट सांगते जे काय तिला पाहिजे असेल ते, आणि ते खूप चांगलं आहे तिचं एक. त्याबद्दल थँक्यू नीता मावशी. आणि आई, तुम्ही असेच राहा, सुखी राहा. ठीक आहे, थँक्यू.
नर्वस हूँ डर लग रहा है, पता नहीं क्यों अभी. सो बेसिकली 2 मार्च, तो एग्जैक्टली 3 months हुए मेरे को अभी. 2 दिसंबर को शादी हुआ था, 2 मार्च, तो एग्जैक्टली 3 months. बट यू नो पता भी नहीं चल रहा है कैसे 3 months हुए, बिकॉज फ्रॉम डे 1 इन्होंने इतना प्यार दिया है आई ने कि मुझे अपनी मम्मी की याद कभी नहीं आई. इनफैक्ट शी इज मोर देन माई मॉम. इतना तो मम्मी ने भी टेक केयर नहीं किया था. सो मैं अगर सो के उठ रही हूँ मेरा टिफिन रेडी होता है. ऐसा कौन सा सास करती है? सीरियसली टच वुड एग्जैक्टली प्लीज. सो अगर ऐसा होता है ना कि लाइक आई लाइक कोफ्ता, लौकी के कोफ्ते, मैंने उनको बोला ना तो चुपचाप मैं ला के देती हूँ लौकी एंड वो नेक्स्ट डे बना हुआ रहता है. टच वुड इतनी लकी हूँ एज अ डॉटर इन लॉ. एंड कभी भी कुछ प्रॉब्लम नहीं आया, कभी भी मैंने अपने घर को मिस नहीं किया. ऑल बिकॉज ऑफ आई. सचिन तो था ही सपोर्ट में, बट आई ने सचिन से भी ज़्यादा किया है मेरे लिए, बहुत ज़्यादा किया है. लाइक इतना ज़्यादा कोई भी अपने डॉटर इन लॉ के लिए नहीं करता है. कभी ऑफिस से आई, पेट ठीक नहीं है, तुरंत आता है कि अरे गर्म पानी करके दूँ क्या, पिएगी क्या दूँ. ऐसा कौन मम्मी भी नहीं करती यार. सीरियसली बहुत किया है, लाइक बहुत, क्या बोलूँ मैं. बट स्टिल शी इज़ लाइक कुछ भी अगर मूड देख के शी इज़ लाइक क्या हुआ है आज, कुछ हुआ है क्या ऑफिस में, मूड देख के भी पहचान जाती है. वेरी गुड. एंड नीता मासी से तो क्या बोलूँ मैं, इतना इंटरेक्शन नहीं हुआ है. बट लाइक कल वीडियो कॉल हमने किया था. सो क्या बनाया है, पूरनपोरी. तो उसमें तूने क्या किया है, तो पेड़ा बनाया था मैंने बेसिकली. पर उन्होंने मेरा साइड लेके बोला अरे उसके घर पे थोड़ी बनता है, तो वो मुझे बहुत पसंद आया था. तो थैंक यू नीता मासी, बट अपना जमेगा, डोंट वरी. एंड थैंक यू आई फॉर ऑलवेज बीइंग देयर. थैंक यू. आजीला विश करायचं. हे आजीला गुलाब दे आणि विश कर काय ते, आणि बोल काय बोलायचं. आजी आणि पुढे बोल काय. आजी तुला कशी आवडते. तुम्हाला कशी आवडते. किती आवडते आजी सांग. काय तुला किती आवडते आजी. एवढी आवडते. त्या मावशीला, आजी मावशीला पण मी आवडते की नाही. हे घाईला फुल दे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हमारे लिए ना बहुत ही अच्छे हैं मैडम ने. हमारे लिए बहुत कुछ सोचते हैं. हम बहुत बीमार भी रहते हैं तो भी हमारे लिए इतना सोचते हैं, जो हमारे लिए इतने अच्छे हैं जो मैं सपने में नहीं सोची थी इतने अच्छे. हो गया. काय बोलणार. आम्ही दोघी भांडतो खूप. नाही असं म्हणजे फोन करते तेव्हा बोलू. रेकॉर्ड करून ठेवायचं ना आम्ही जेव्हा बोलतो ते. नीताबद्दल सांगायचं म्हटलं तर ते पहिल्यापासून खडूसच आहे. नाही ऐक ना पुढचं. पण मनात ठेवत नाही. भांडते ती माझ्याशी, वाद असतो आमचा दोघींचा. हां पण ती मनात ठेवत नाही. परत असतं आमचं दोघींचं बोलणं चालू. ठीक आहे. सगळ्यांबद्दल केअर करते ती, सगळ्यांबद्दल आपुलकी दाखवते. आहे का नाही म्हणाले. तिचं पुढचं आयुष्य चांगलं, सुखाचं आणि आरोग्यदायक जावो ही इच्छा दादा बाबांजवळ. ठीक आहे. रिपीट. हा म्हणजे आम्ही तिच्याबरोबर माझी भांडणं तर असतातच. वादावाद जास्ती असतात. पण ते थोड्या वेळेसाठी किंवा 1-2 दिवसासाठी, परत मग चैन पडत नाही तिला फोन केल्याशिवाय असं होतं. ठीक आहे.
आमचं हे असंच राहणार अगदी जोपर्यंत आम्ही दोघे. तुला गुलाब पाहिजे? मी तुमचे मिस केले, मी आईचे बघितले, आईचे पण थोडेफार मिस की तुम्हाला काय बोलून इथे आणलं तरी ते मला सांगितलं की ठाण्याला मिनी शिर्डी एवढं आहे, तिकडे जायचंय आणि मग तिथून मग आपल्या हॉटेलात जेवायला जायचं. म्हटलं ठीक आहे, 4:30 वाजता तयार. आम्ही आपली राहिली तयार, गाडीत बसले, आलो आणि त्या टर्निंग पॉइंटला मला कळलं की आपण स्मिताकडे चालले. तर मी विचारलं, आपण स्मिता मावशीकडे चालले? नाही, तिचा तो रोड आहे ना देवळाकडे जाणारा, तिथूनच जातो. मग आले, इथपर्यंत आले आणि मग असं गाडी फिरवून त्यांनी या हॉलच्या समोर उभी केली आणि मला सांगितलं आता खाली उतर. खाली उतर आणि काय झालं, आणि मग जरा कळलं की काहीतरी आहे, आपल्याला सरप्राईज आहे. मग मी आतमध्ये आल्यानंतर पण त्यावेळी कोणीच नव्हतं की माझ्या चेहऱ्यावरचे, कारण आम्हीच पहिल्यांदा आलो. आई तुझं सांग, तुझं सांग. मित्राच्या मुलं मला 2 दिवसापासून दोघंही सांगतायत की आपल्याला रविवारी मित्राच्या बहिणीच्या एंगेजमेंटला जायचं आहे, ती पार्टी ठेवली. म्हटलं ठीक आहे. मी आधी म्हटलं मी नाही येते, तुम्ही दोघं जा. तर सुनेने माझ्या सांगितलं तुम्ही नाही जाणार असेल तर मी पण नाही जाणार. हे तिने मला ब्लॅकमेल केलं अक्षरशः. तर मग म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग मी ड्रेस घालून जाईल. नाही, तुम्ही साडीच नेसायची. तर म्हटलं साडी कशाला, आपण दोघींनी ड्रेस घालू. नाही, मला हौस आहे साडी नेसायची, मग तुम्हीही नेसायची. म्हटलं ठीक आहे, तेही मान्य केलं. आज अगदी दुपारी म्हणजे मला जराही आणि घरच्यांनी म्हणजे सचिनने ना सुमितने ना चंदाने मला कोणतीही बातमी, अगदी म्हणजे ते सगळं काही त्यांचं इतकं गुपचूप चाललं होतं की थोडीही कल्पना नव्हती. घाईघाईत आम्ही निघालो. चंदा बोलते चलो जल्दी, उधर सचिन मुझे बार बार फोन कर रहे हैं, उधर सब आ गए गेस्ट लोग. म्हटलं चल. इकडेही धावत धावत आले. बाहेर एवढा मोठा बोर्ड लिहिलेला होता नीताच्या आणि माझा, पण माझं तिथे अजिबात लक्ष नव्हतं कारण मी टेन्शनमध्ये, सचिन नको भडकायला. शेवटी आतमध्ये आल्यावर जेव्हा हे सगळे चेहरे बघितले, म्हटलं हे तर सचिनच्या मित्राची कोणी तेव्हा कळलं की ही सरप्राईज पार्टी आहे. पण खूप चांगलं वाटलं, छान वाटलं. थँक्यू. रोहित, मितेश, सचिन, सुमित आणि माझ्या सगळ्या सुना, सगळ्यांना माझ्या म्हणजे मी काय बोलायचं आभार मानते. हा जो सगळा कार्यक्रम तुम्ही जुळून आणलात आणि केलात त्याबद्दल थँक्यू. चला आता झालं फोटो.